नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे, कारण आपलं स्लोगनच आहे लर्निंग इझी विथ इंग्लिश गुरुजी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन कागणे सर्स इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एखादं प्रकरण आपण जर अभ्यासलेलं असेल तर अभ्यासल्याच्या नंतर ते प्रकरण आपल्याला समजले की नाही, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यासाठी आपल्याला त्या प्रकरणावरचे प्रश्न आणि उत्तर बघावे लागतील. या ठिकाणी सुद्धा आपण वर्ग 12वीच्या युनिट 4.4 द साइन ऑफ 4 ही जी काही कादंबरी आहे, त्या कादंबरीवरचे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात. ही आपण कादंबरी पाहिलेली आहे. यामध्ये मुख्य जे पात्र आहेत, 3 पात्र आहेत: शेरलॉक होम्स, मेरी मॉर्स्टन, डॉक्टर वॅटसन. आता या ठिकाणी पहिला प्रश्न इथं आपल्याला काय दिलेला आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट अगेन अँड कम्प्लीट द वेब हायलायटिंग द क्वालिटीज ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर्स. खाली दिलेली जी काही पात्र आहेत त्या पात्रांचे कोणते गुण या ठिकाणी आपल्याला या कादंबरीमध्ये महत्त्वाचे वाटतात? नंबर 1, डॉक्टर वॅटसन. ही वॉज डिफिकल्ट, पेसिमिस्टिक, ऑब्झर्वंट अँड कर्टस. शेरलॉक होम्स हे जे पात्र आहे नंबर 2चं, खरं म्हणजे कादंबरीमध्ये ते नंबर 1ला आहे. तो प्रिसाईज होता, इंटेलिजंट होता, स्किलफुल होता आणि मेथॉडिकल होता. मेरी मॉस्टर हे पात्र जी काही आहे, या कादंबरीमध्ये या मेरी मॉस्टनच्या अवतीभोवती संपूर्ण कादंबरी फिरते आहे. शी वॉज काइंडली, अट्रॅक्टिव्ह, इंट्युटिव्ह अँड सेन्सिटिव्ह. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. काय आहे दुसरा प्रश्न बघा. डिस्क्राईब द कॅरेक्टर्स ऑफ मेरी मॉस्टन फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द डॉक्टर वॅटसन अँड, किंवा याला आवरमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावरती मेरी मॉर्स्टन या पात्रावरती शॉर्ट नोट्स लिहा. काय असेल शॉर्ट नोट्स? कशी होती मेरी मॉर्स्टन? आन्सर: हॅलो, मायसेल्फ डॉक्टर वॅटसन. मी डॉक्टर वॅटसन बोलतोय. ॲज पर माय पॉईंट ऑफ व्ह्यू, मेरी वॉज अट्रॅक्टिव्ह, चार्मिंग. वेन आय फर्स्ट सॉ हर, शी वॉज इन वेल ड्रेस्ड, लुकिंग सिम्पल. शी वॉज अ यंग लेडी, स्मॉल डेटी, वेल ग्लो and dressed in most perfect taste. Mary was near about 27 years old. I had never looked upon a face which gave clearer promise of refined and sensitive nature. I was much impressed by her. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं आपण मेरी कशी होती. डॉक्टर वॅटसननी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी तसा चेहरा कधीही माझ्या आयुष्यात पाहिला नाही. 27 वर्ष वय असलेली मेरी अतिशय सुंदर पोशाखामध्ये होती आणि एखाद्या परीसारखी दिसत होती. शी वॉज अट्रॅक्टिव्ह अँड चार्मिंग. अतिशय मोहक आणि अतिशय आकर्षक अशा प्रकारची मेरी होती आणि नंतर तो तिच्या प्रेमातही पडत असतो, हे आपण पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये शेरलॉक होम्स इज द लिडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. एक्सप्लेन, कशा पद्धतीने शेरलॉक होम्स हे कॅरेक्टर फार महत्त्वाचं होतं. शॉर्ट नोट्ससुद्धा याच्यावरती विचारल्या जाऊ शकते. शेरलॉक होम्सवरती कसं होते शेरलॉक होम्स? आन्सर: शेरलॉक होम्स इज द मेन कॅरेक्टर इन द नॉव्हेल. सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे. ही इज डिटेक्टिव्ह अँड डिसाइडेड टू हेल्प मेरी मॉर्स्टन इन हर केस ॲज पर हर अ रिक्वेस्ट. मेरी मॉर्स्टनच्या विनंतीनुसार या डिटेक्टिव्हने, ह्या गुप्तहेराने, शेरलॉक होम्सने तिला मदत करायचं ठरवलेलं होतं. होम्स वॉज द वन हू टूक the lead and found out the major shorto. It was the Holmes who analyzed the handwriting in the letter that Mary had received. मेरीने जे काही पत्र आपल्याला येते असं सांगितलेलं होतं, पण ते निनावी होतं, परंतु त्याचा शोध शेरलॉक होम्सने लावलेला होता. ही वॉज अ व्हेरी शार्प, इंटेलिजंट, ॲक्युरेट अँड मेथॉडिकल पर्सन. अतिशय महत्त्वाचा, बौद्धिक अशा प्रकारचं हे पात्र होतं. ही वॉज अ एक्सपर्ट डिटेक्टिव्ह अँड अँड एक्सलंट रेकॉर्ड ऑफ सॉल्व्हिंग केसेस. कित्येक केसेस याने गुप्तपणे ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्याने सोडविलेल्या होत्या आणि सर्च केलेल्या होत्या. डॉक्टर वॅटसन वॉज हिज इंटिमेट फ्रेंड हू हेल्पड हिम अँड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ हिज केसेस. डॉक्टर वॅटसन हे दुसरं जे पात्र आहे मिस्टर होम्सचं जणू काही ते दुसरं अंग होतं. अतिशय जवळचा तो मित्र होता आणि प्रत्येक केसचं नोंद तो त्या ठिकाणी ठेवत होता. नंबर 4 ॲक्टिव्हिटी. डॉक्टर वॅटसन द नॅरेटर इज द मेजर कॅरेक्टर इन द नॉव्हेल. इलस्ट्रेट. डॉक्टर वॅटसन हे जे काही होतं ते कॅरेक्टर अतिशय महत्त्वाचं होतं आणि तो कथानकामध्ये कथा सांगत होता, नॅरेटर होता, वर्णनकर्ता होता. म्हणून डॉक्टर वॅटसनवरती शॉर्ट नोट्स लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा डॉक्टर वॅटसन कसे होते. डॉक्टर वॅटसन इज द सेकंड मेजर कॅरेक्टर अँड
अँड द होम्स इन द आफ्टर द होम्स इन द नॉवेल. आणि मिस्टर होमच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं पात्र होतं डॉक्टर वॅटसन. ही इज द नॅरेटर. ही इज ऑलवेज विथ होम्स हेल्पिंग हिम टू सोल्व केसेस. प्रत्येक गोष्ट केस सोडविण्यामध्ये तो त्याच्यासोबत असायचा होमच्या सोबत. डॉक्टर वॅटसन केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल द केसेस दॅट होम्स वॉज अ पार्ट ऑफ, अँड इन धिस चॅप्टर ऑफ द नॉवेल ही अट्रॅक्टेड टुवर्ड्स मेरी मॉस्टन इन द फर्स्ट मीटिंग. आणि आपण हेही पाहिलं मेरी मॉस्टनकडे तो पहिल्याच भेटीमध्ये आकर्षित होत असतो. ही वॉज विथ होम्स इन मेरीज केस टू फाइंड आउट हिज फादर्स डिसअपिअरन्स. आणि मेरीचे जे काही वडील नाहीसे झालेले होते ते शोधण्यासाठी तो मिस्टर होम्सच्या सोबत होता. इन द एंड ऑफ द स्टोरी ही मॅरीज मेरी मॉस्टन. आणि आपण हेही पाहिलं मेरी मॉस्टनच्या सोबत शेवटी त्याचा विवाह होत असतो. ॲक्टिव्हिटी नंबर 5. होम्स इज द वन स्टेप अहेड ऑफ डॉक्टर वॅटसन इन द सोल्विंग केसेस इल्युशिडेट. आता या ठिकाणी होम्स हा डॉक्टर वॅटसनच्या पुढे होता एक पाऊल. हे या गोष्टीमध्ये कसं सांगितलेलं आहे, कसं म्हटलेलं आहे ते स्पष्ट करा. लेट अस सी. मिस्टर होम्स इज अ शार्प, ऑब्जेक्टिव्ह अँड मेथडिकल डिटेक्टिव्ह. अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा अशा प्रकारचा हा मिस्टर होम्स डिटेक्टिव्ह होता. ऑन द अदर हँड डॉक्टर वॅटसन इज इमोशनल, सिम्पल अँड ट्रस्टफुल पर्सन. आणि दुसरी जर गोष्ट पाहिली तर डॉक्टर वॅटसन हे जे काही होते त्याच्या अगदी विरुद्ध बाजूचे होते. थोडेसे इमोशनल अशा प्रकार भावनिक होते. आणि होम्स इज अनालिटिकल अँड नोटीस द लिटल डिटेल्स विच गेव हिम क्लू ऑन सोल्विंग केसेस. वॅटसन डज नॉट अँड हेन्स इज ऑफन ऑन द रॉंग ट्रॅक. होम्स इज द रियल डिटेक्टिव्ह while Watson is merely his companion. Holmes is always ahead of Watson and solve in cases which Watson is not even near to cracking. होम्स आणि वॅटसन ह्या दोघांमध्ये अशा प्रकारचा फरक होता. एक विचाराला धरून चालणारं पात्र होतं तर एक भावनेला धरून चालणारं पात्र होतं. आणि म्हणून ह्या दोघं मात्र एकमेकाचा अविभाज्य अंग होते असं या स्टोरीमध्ये मेन्शन केलेलं आहे, लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तसं जर पाहिलं तर लेखक आर्थर कॅनन डॉईल यांनी ही शर्लॉक होम्स हे पात्र मुळामध्ये अजरामर केलेलं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, परत या ठिकाणी एक सांगू इच्छितो. जर अद्यापही कागणे सर्च इंग्लिश गुरुजी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अद्याप सर्व जे काही व्हिडिओ 12व्या इंग्रजीचे जे नोट्सचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्यानंतर पाहायला मिळतील. आणि हे सबस्क्राईब करायला विसरू नका.